भीमा नदीवरील सर्वात उंच आणि लांब पूल जून महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार आहे। 622 मीटर लांबी असलेला हा पूल वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे आषाढी यात्रेत होणारी वाहतूक कोंडी आता संपणार आहे। तर या पुलाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील भीमा नदीवर हा पूल आहे आणि या मार्गावरील सगळ्यात मोठ्या लांबीचा हा पूल आता याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये सुरू आहे। जवळपास अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त या पुलाची लांबी आहे। आषाढी वारीपूर्वी 15 तारखेपर्यंत आपण हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात चालू होऊ शकतो। आपला मार्ग कसा फायदा होईल आषाढी पूर्वी जर हा पूल खुला? लोकांची वाहतूक जी पंढरपूरची आहे, मोठ्या गाड्या ते बाहेरच्या मार्गाने जाऊ शकतील ना। पुलाची वैशिष्ट्य म्हणजे हा आपला पंढरपुरातील सगळ्यात उंच पूल आहे। येणारा जो पूर आहे त्यावेळेस सुद्धा आपल्याला वाहतूक याच्यावरनं चालू राहू शकते। आषाढी वारीच्या पूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे आणि त्यामुळे आषाढी वारीमध्ये जी वाहतुकीची कोंडी पंढरपूरमध्ये होत असते ती सुटण्यास मदत होणार आहे। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर।